जय हिंद मित्रांनो, आपला उपक्रम आहे दररोज गणितचे 10 प्रश्न. म्हणजे आपली सिरीज आहे टार्गेट सिरीज. आता टार्गेट सिरीज म्हणजे आजचा उपक्रम आहे 10 प्रश्नांचा. चला बघा, हा प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, ही बेरीज आहे. आता ही कृतीनुसार आपल्याला सोडवायची. मग आपली ह्याची कृती काय आहे बघा, लक्ष द्या. 9 किती वेळा 9,999 प्लस 999 प्लस 99 आणि प्लस 9 बरोबर किती येईल असा प्रश्न. आता सर्व मुलं काय करतात, एका खाली एक लिहितात, बेरीज करतात. तसं काय करायचं नाही आपण. शेवटी काय एक हा अंक आहे, तर एक आहे अंक म्हणून सुरुवात पासून 1 2 3 4 असा आकडा टाका. डायरेक्ट गुणाकार करा. गुणाकार कसं करणार, 9 चौक 36 5 3 9 त्रिक 27 30 5 3 9 2 18 18 3 21 5 2 9 1 9 9 2 11. तर तुमचं डायरेक्ट आन्सर आलेलं आहे. तर बघा पुढे दिसते ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न सोपा आहे. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत. तुम्ही मित्रांनो, आता आपला उपक्रम आहे दररोज गणितचे 10 प्रश्न. जर समजा मी 2 महिने जर सिरीज चालू ठेवली तर ती 60 दिवस झाले. 60 गुणिले 10 60 गुणिले 600 प्रश्न गणितचे तुमचे सराव होणार आहेत. म्हणून मित्रांनो, जी परीक्षेला प्रश्न पडलेला आहे तोच परत प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे. तरी तुम्ही 10 क्वेश्चन लिहून घेत जावा. चला आता बघा, काय लसावी काढायचा सोपा प्रश्न आहे. लसावी कसं करतात, 96 60 आणि 72 ह्याचा लसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आहे. तर मसावी कसं काढायचा बघा. आता कुठल्या संख्येने कसोटी लावा, तर डायरेक्ट 12 ने भागाकार सर्व संख्याला 12 घ्या. 12 8 96 12 5 60 12 6 72. आता मसावी म्हणजे काय, ह्या तिन्ही संख्येला कुठल्या तरी एका संख्येने पूर्ण भाग द्यायला पाहिजे, तर तिथपर्यंत मसावी समजायचा असतो. आता परंतु इथं जाते का बघा, इथं जाईल भाग दोन्ही, इथं जाईल दोन्ही, पण इथं जाते का, मग ही मसावी होऊ शकत नाही. तर मग आपलं मसावी किती आला म्हणून 12. तर ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग लसावी कसा येणार बघा, 2 चौक 8 5 5 2 त्रिक 6 परत हा कुठल्या संख्येने जात नाही. मग ही संख्या 4 1 4 5 5 3 3 परत 5 1 5 3 3 परत 3 1 3. शेवटी 1 1 पर्यंत लसावीचा भाग घालवायचा असतो नवीन विद्यार्थ्यांनी. आता बघा, दोन्ही विद्यार्थ्यांनी सोडवतात स्पीडमध्ये, ज्याची प्रॅक्टिस जास्त आहे त्याला 100% स्पीडमध्ये आणि ह्या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. आता 5 3 15 15 चौक 60 60 गुणिले 120 12 गुणिले 120 12 वर्ग 144 आणि 0 हा आला तुमचा लसावी. बघा मित्रांनो, अवांतर पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, अवांतर अभ्यास पाहिजे. तुम्हाला नुसतं मी मसावी काढायचा असला तर मसावी सुद्धा काढून दिला असता, परंतु आपल्याला काय नवीन विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी लसावी. चला आता पुढील प्रश्न बघा. आता बघा, हा प्रश्न 100% परीक्षेला इथून पुढे सुद्धा मिळणार आहे बघायला. आता महत्वाचा प्रश्न आहे, घनमूळ काढा. आता घनमूळ काढायचं म्हणल्यानंतर तुम्हाला त्या घनमूळ काढायचं पूर्ण लेसन किंवा पूर्ण चॅप्टर येणं आवश्यक आहे. बघा लक्ष द्या. 2 म्हणले की 8 8 म्हणले की 2 7 म्हणले की 3 3 म्हणले की 7 ही अंक येतात आणि बाकीची सर्व अंक आहे असे मांडावं लागतात घनमूळ ओळखताना. मग आता काय बघा, घनमुळामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, घनमूळ ओळखायचं म्हणजे 49 13 या संख्येत आपल्याला घनमूळ ओळखायचं आहे. शेवटचा अंक मित्रांनो काय 3 आहे, बरोबर आहे. मग 3 साठी काय घेणार तुम्ही, 3 साठी 7 घ्यावा लागणार. किती घ्यावा लागणार आहे, 3 साठी 7 घ्यावा लागणार आहे. 7 घेतला आपण, बरोबर आहे. घनमूळ ओळखते म्हणून आपण 3 अंक सोडून द्यायचे. मग राहिला काय फक्त 4. या 4 च्या अलीकडलं घनमूळ संख्या असावी कुठली, तर 1. 1चं घनमूळ किती आलं, 1. मग बरोबर 17.
तर ह्या प्रश्नाचं उत्तर 17. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मित्रांनो, पंढरपूर मधील जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे 16 तारखेपासून, फास्ट ट्रॅक बॅच. तर मित्रांनो, कमीत कमी 2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न आहे माझा. आणि सर्व विषय गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जीके सर्व विषय तुमचं जमत नसेल त्याचा डाऊट पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. तरी मित्रांनो, जवळचे विद्यार्थी असेल त्यांनी व्हिजिट करा जय हिंद करिअर अकॅडमी. आणि आपला पत्ता आहे सारथी लॅबच्या पाठीमागे विहार कॉलेजमध्ये. आणि मित्रांनो, लेक्चर चालू होतं 9 वाजता, 9 ते 11:30 12 वाजेपर्यंत लेक्चर चालतं मित्रांनो. आणि माझ्यासोबत माझे सहकारी शिक्षक विजय कोळेकर सर म्हणून सुद्धा ते तुम्हाला GS चा सर्व अभ्यास शिकवणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका चौरसाची बाजू 8.8 सेमी ची आहे. बघा म्हणजे लांबी किती दिली बाबांनो, परिमाण कशा दिलंय 8.8 सेमी. तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू वर्ग असा आपलं सूत्र आहे. आता बघा, हे परिमाण कसं दिले सेमी मध्ये दिलेले आहे, म्हणजे 8.8 सेमी. सेमीचा वर्ग करावा लागणार, मग याचा गुणाकार करा, पॉइंट विसरून गुणाकार करा. कसं करणार? 8.8 गुणिले 8.8. आता बघा, एका खाली एक म्हणल्यावर कसं म्हणणार? 88 12 6 7 144 आणि 4 4 4 4 7 7 पॉइंट म्हणजे किती आले? नंतर किती आले? 77.44 आपला गुणाकार आलेला आहे. आणि गुणाकार आलेला आहे आपला किती? 77 44. म्हणजे आपले दोन, इथला एक पॉइंट आणि इथला एक पॉइंट म्हणून किती आले? 2 पॉइंट्स डावीकडे सरकवले तर 77.44 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढील प्रश्न लिहून घ्या, हा प्रश्न 100%. तर पुढील प्रश्न बघा. आता रेल्वेचा प्रश्न आहे. ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी आणि 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीमध्ये ओलांडेल? तर काय काढायचं मित्रांनो? शेवटी आपला कालावधी म्हणजेच वेळ. तर वेळ काढायचा आणि वेळ कसा असतो? सेकंद मध्ये दिलेला आहे आपल्याला. आता सेकंद मध्ये वेळ काढायचा तर मग काय करणार होता? गाडीची लांबी दिलेली आहे, 900 आणि गाडीची लांबी 500 दिलेली आहे प्लस पुलाची लांबी 900 दिलेली आहे. टोटल किती झाले मित्रांनो? अंतर 1400 मीटर अंतर झालेलं आहे. काय झालेलं आहे? 1400 मीटर अंतर मिळालेलं आहे. आपल्याला वेग माहिती आहे, अंतर माहिती आहे. आपल्याला काढायचं काय आता? आघाडीची वेळ किंवा सेकंदामध्ये वेळ काढायची. मग आता ही 84 प्रति तास आहे, तर आपण काय मीटर सेकंद मध्ये रूपांतर केलं म्हणजे 1000 ने गुणलं तर किती आले? 84,000 भागिले 3600 बरोबर चिन्ह आहे मांडा. आणि अंतर किती? 1400 अंतर इथं मांडा आणि इथं काय मांडणार तुम्ही? वेळ मांडणार आहे. याला काय करणार? तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार म्हणजे 3600 गुणिले 1400 भागिले 84,000. आता बघा 3 शून्य, या शून्याला 3 शून्याला 3 शून्य वरची कट झाले. 14 पंचे 17 14 संग 84 उरला 6 6 1 6 6 6 36 हा शून्य बरोबर वेळ किती आला? 60 सेकंद. तर ऑप्शन क्रमांक कुठे आहे बाबांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 हा प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न घेऊ आपण. चला, रोहितने 4 डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे, तर 4 डावात एकूण किती धावा काढल्या? बाबांनो, काय किती डाव केले? किती सामने खेळलाय? 4 सामने खेळलाय. बरोबर आहे. मग 4 सामन्यांची सरासरी म्हणजे 80 दिलेली आहे गुणिले 80 बरोबर
8 चोक 32 म्हणजे किती धावा काढल्या मित्रांनो 320 धावा त्यांनी सरासरी काढल्या. हे टोटल धावा काढलेल्या आहे 320. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता ही बोर्ड मास दिलेला आहे. काय दिले बघा 12 गुणिले 5 अधिक 24 भागिले 6 वजा 3 कंस पूर्ण. आता मित्रांनो पंचे भागो बेवनुसार आपल्याला काय सोडवायला लागणार. आता कंस तर दिलेला आहे. कंसामध्ये सगळे घटक आता भागाकार सोडवावा लागतो. कसं होणार. आता भागाकार कसं करणार 12 गुणिले 5 अधिक 24 भागिले 6 वजा 3 कंस टाका 6 × 6 6 चोक 24. आता गुणाकार करा 12 पंचे 60 अधिक 4 वजा 3 तर काय उत्तर येणार 64 वजा 3 तर उत्तर आलेले 61 अधिक 61. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढील प्रश्न बघा. आता हा सुद्धा प्रश्न भूमितीचा एक महत्त्वाचा आहे मित्रांनो. सूत्रपाठ पाहिजे. आता ह्याच्यात हे तुम्हाला तर बेसिक मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. ह्याच्यातून जरा थोडंसं आतमध्ये शिरला असेल तर तुम्हाला प्रश्न सुटणार नाही. सुटणार ज्यांनी अभ्यास करते त्याला 100% सुटणार. तसं म्हणणार माझ्या म्हणण्याचा हेतू कसं नाही सर्व मित्र हुशार बी आहेत आणि काही मित्रांनो नवीन उपक्रम चालू केलाय. पण ठीक आहे चला असं काय म्हणते एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी. आता समभुज चौकोनाची कर्ण काढून घ्या. कोण समभुज चौकोन काढला आणि समभुज चौकोनात 2 कर्ण आहेत. किती कर्ण आहेत 2 कर्ण आहेत आणि एका कर्णाची लांबी दिली त्यांनी 11.2 सेमी आणि दुसऱ्या कर्णाची लांबी दिलेली आहे 7.5 सेमी दिलेली आहे. हे 2 कर्ण दिलेले आहेत. मग आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णांच्या लांबीचा गुणाकार कर्णांच्या लांबीचा गुणाकार भागिले 2 हे सूत्र आहे. आता कर्णाच्या लांबी परिमाण कशा दिले दोन्ही सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बघा 11.2 गुणिले 7.5 भागिले 2. आता बघा वर 2 पॉइंट आहेत खाली 2 पॉइंट वाढवला लागले 2 शून्य दिले पॉइंट समान झाले. पॉइंट तिसरा 25 8 200 25 3 75 8 1 8 उरला किती 3 8 चोक 32 14 3 42. तर काय आलं 42 चौरस सेंटीमीटर. परिमाण कशात दिलेला आहे सेमी म्हणजे 42 चौरस सेंटीमीटर. कुठला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे लिहून घ्या. कन्फ्युजन होतं 100%. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. आता दोन्ही राशी दिलेला आहे त्याचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. गुणोत्तर प्रमाण आता बघा हे किलोमीटर मध्ये परिमाण दिलेले आहे आणि ग्रॅम मध्ये दिले. हे किलोग्रॅम मध्ये दिले आणि हे ग्रॅम म्हणजे आपल्याला त्याचं ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल किलोग्रॅम. मग 1 ग्रॅम म्हणजे किती 1 किलो म्हणजे किती ग्रॅम 1000 ग्रॅम. तर बघा मग आता किती झालं 2 पॉइंट म्हणजे 2400 ग्रॅम झालं. 2400 ग्रॅम प्लस 3600 ग्रॅम आणि ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं 12 12 12 गुणिले 24 12 36. तर ऑप्शन क्रमांक कुठे दिसतोय बघा 2 तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढील प्रश्न बघू चेक करू आपण. पुढला प्रश्न किती प्रश्न झाला हा 9. आता शेवटचा लास्ट. आता बघा 4 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या शोधा. सोपा प्रश्न आहे जरा थोडंसं गुंतवून टाकणार आहे. बघा 4 संख्यांची सरासरी किती गेली 4 गुणिले 30 किती झाली 4 3 12 बरोबर आहे. 4 संख्यांची सरासरी 120 आहे तर 3 संख्यांची सरासरीची बेरीज किती दिली आहे 85. चौथी काय करायचं यातून वजा करायचं 85. 10 तून 5 हातचा 1 12 तून 9 3 आता 0. मग किती आले उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना तुम्ही ह्या चॅनलची कल्पना द्या. त्यांना सुद्धा YouTube चॅनल सबस्क्राइब करायला सांगा. जय हिंद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.